अरे मास्तर आलाय. धाडा उद्यापासून पोरासना शाळेत. कुठं आहेत गावाला पोर? मग काय वांजोटच आहे का? तसं नाही. मेंढरा माग शेंडा माग जात्यात हो. रिकामा कोण आहे? तर मित्रांनो, हा संवाद होता बनगरवाडी मधला. मित्रांनो, बनगरवाडी म्हणजे एक वेगळंच जग. सुमारे 70-80 वर्षापूर्वी लिहिले गेलेली व्यंकटेश माडगूळकरांची ही एक अजरामर रचना. मराठी साहित्यामध्ये ह्या लघु कादंबरीचं एक महत्त्वपूर्ण स्थान आहे. तर 1995 साली अमोल पालेकर दिग्दर्शित बनगरवाडी सुद्धा प्रसिद्धीस आला होता. तेव्हा त्याला राष्ट्रीय फिल्मफेअर अशा अनेक बहुमानाने सन्मानित करण्यात आलं होतं. आंतरराष्ट्रीय महोत्सवात सुद्धा हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. 1955 साली पहिल्यांदा प्रकाशित झालेली बनगरवाडी जेव्हा तुम्ही 2025 मध्ये वाचता तेव्हा तुमचं मन मास्तरांच्या शाळेत, तालमीत, बनगरवाडीत, मेंढरामागं वळत जातं. तुम्हाला तुमचं गाव आठवल्याशिवाय राहत नाही. सुरुवातीला आल्या आल्या मास्तरांची शाळा सुरू करण्याची धडपड चालू होते. आता मास्तरांची राहायची खायची सोय नसते, पण तोच काही महिन्यात हा मास्तर गावकऱ्यांचा आधार बनतो. मास्तर असल्यामुळे बरीचशी कामे आता गावकऱ्यांची मार्गी लागत. मास्तर तर आता गावकऱ्याचे काही तंटे पण सोडू लागत. मास्तर म्हणजे काही पण करू शकतो असा बनगरवाडीतल्या लोकांचा विश्वास. गावातल्या वेगळ्या अनोख्या पात्रांसोबत आपण स्वतः राहतोय असेच वाटते. गावातले मास्तर, आनंदा, रामोशी, जगण्या, अंजी, बालट्या, कारभारी, मेंढरासोबत आपला संवाद चालू होतो. तर मित्रांनो, ही होती बनगरवाडी. बनगरवाडीचा शेवट हा अनपेक्षित आहे. वाचताना मन विषण्ण होऊन जातं. तरी तुम्ही सुद्धा बनगरवाडी अनुभवा, नक्की अनुभवा. काय मग, येत आहे ना मावल्याच्या जत्रेला बनगरवाडीला?